गुलझारीलाल नंदाची राहणी अत्यंत साधी होती, असं ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी आपल्या भारत के पंतप्रधान या पुस्तकात म्हटलं आहे. ते लेखात सत्वनिष्ठ आणि प्रामाणिक आणि निस्वार्थपणा भावाने सेवा करणाऱ्या नंदा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलं. परिस्थिती अशी बनली होती की राजकीय निवृत्तीनंतर त्यांच्याजवळ उदरनिर्वाहासाठी कोणते साधन नव्हते. अशात सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. दिल्लीतील कॅनॉट प्लेसवर नेहमी त्यांना सहकारी बसची वाट पाहत उभे असायचे. ते दिसत आणि तिथूनच बस पकडून दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनीतील आपल्या भाड्याच्या घरी जात असत. 1977 पासून 1998 पर्यंतच्या काळात त्यांनी कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतला नाही आणि त्यांची मुलगी पुष्पाबेन नाईक यांच्यासोबत ते अहमदाबाद येथे राहिले. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1998 झाला. मृत्यूनंतर त्याचे सर्व सामान ठेवण्यासाठी एका पिशवी पुरेशी होती, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पुष्पाबेन यांनी इंडिया टुडेला आपल्या वडिलांबद्दलची एक आठवण सांगितली होती. त्या सांगतात की एकदा त्यांच्या मुलाने म्हणजेच गुलझारीलाल नंदा यांचे नातू तेजसने त्यांना श्रीकृष्णाचे चित्र काढून भेट म्हणून दिलं. सुरुवातीला त्यांनी त्यांची स्तुती केली, पण त्यांनी नंतर विचारलं, हा कागद कुठून मिळाला? यावर हा कागद त्यांच्या कार्यालयातून घेतला असं म्हटल्यावर त्यांना राग आला आणि त्यांनी तेजससाठी वेगळे कागद मागवले आणि त्याला दिले. भ्रष्टाचाराबाबत त्यांना चीड होती आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांना खपत नसे. संपूर्ण आयुष्य ते गांधीवादीच्या तत्त्वावर चालले. 2 वेळा पंतप्रधानपद मिळाल्याबद्दल त्यांना पुढं पंतप्रधान व्हावेसे का वाटलं नाही, याच्याबद्दल पुष्पाबेन यांनी इंडिया टुडेला सांगितलं होतं की काळजीवाहू पंतप्रधान बनणे हा त्यांच्या कर्तव्याचाच भाग आहे, असं त्यांना वाटायचं. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी पदभार घेतला त्यानंतर मंत्रिमंडळातील अनेकांना त्यांना म्हटलं की तुम्हीच पंतप्रधान व्हा, पण सत्तेच्या खेळापासून ते नेहमीच दूर राहिले आणि गांधीवादीच्या तत्त्वापासून दूर जाणे हे त्यांचे भ्रष्टाचाराचे मूळ आहे, असं म्हणायचे. की ही गोष्ट केवळ ते बोलतच नसत तर ते पाळतही असत. कदाचित त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात कधी काही हजाराच्या वर रक्कम गेलेली नव्हती. जर महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शावर आणि मार्गावर तंतोतंत चालणारा म्हणजेच गांधीवादी अशी व्याख्या कोणी केली तर कदाचित गुलझारीलाल नंदा यांच्यापेक्षा दुसरी गांधीवादी व्यक्ती राजकारणात सापडणं कठीणच आहे. कार्यालयातला कागदसुद्धा कधी आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरला जाणार नाही याची खबरदारी घेणारा आणि 2दा देशाचा काळजीवाहू पंतप्रधान राहिलेला हा नेता निवृत्तीनंतर भाड्याच्या घरात राहत होता. आज ही गोष्ट तुम्हाला खरी कधी वाटणार नाही, पण हो, अगदी खरं आहे. जेव्हा गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व सामान एकाच पिशवीत मावेल एवढं होतं, असं त्यांच्या मुलीने सांगितलं होतं. गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 साली आता सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोट जिल्ह्यात झाला. आपलं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर ते अलाहाबादहून मुंबईकडे आले आणि गुलझारीलाल नंदा हे मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मुंबईतच त्यांची भेट गांधींशी झाली. 1920 मध्ये गांधीजींनी अहिंसा आंदोलन सुरू केलं होतं. कोणत्याही प्रकारचे इंग्रजांना सहकार्य करायचं नाही. जर मी प्रत्येक सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर एका वर्षात स्वराज्य मिळेल, असं गांधीजींनी म्हटलं होतं. यांच्या म्हणण्यावरून अनेकांना आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या आणि गुलझारीलाल नंदा यांचे चरित्र आणि गुलझारीलाल नंदा अ लाईफ ऑफ सर्व्हिस
पीपलमध्ये गांधीजी आणि नंदा यांच्या भेटीचे वर्णन आहे. नंदा यांनी आपल्या डायरीत एका गोष्टीची नोंद करून ठेवली होती, असं या पुस्तकाच्या लेखिका प्रेमिला कानन यांनी म्हटलं आहे. गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरण्यासाठी मनात खूप घालमेल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1916ला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांनी एक बाळ देखील होतं. तेव्हा या सर्वांची जबाबदारी कोण उचलणार हे देखील मनात होतं. गांधीजींसोबत जाण्यासाठी मला नोकरी सोडावी लागणार होती, तर घर चालवण्यासाठी महिन्याला 40 रुपये मला आवश्यक होते. त्यामुळे हे कसं करावं याविषयी माझ्या मनात एक खल सुरू होता आणि त्यांना भेटल्यानंतर मी अस्वस्थ होतो. माझ्या मनात विचाराचे काहूर माजलं होतं. पण शेवटी मी आंदोलनात जाण्याचा निर्णय घेतला, अशी नोंद नंदा यांच्या चरित्रात आहे. शंकरलाल बाकेर नावाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यांनी एक गांधीजींनी भेट घडवून आणली. नंदा म्हणतात की मुंबईतल्या लॅमिस्टन रोडवरील मनी भवन येथे महात्मा गांधी यांची भेट झाली आणि त्यांच्या हातात एक मोठं पात्र होतं आणि त्यातून ते नाश्ता करत होते आणि आजूबाजूला काही नेते मंडळी, पत्राचा ढीग पडलेला होता. त्यानंतर गांधीजींनी यांनी विचारपूस केली, मी काय करू शकतो यांचा अंदाज घेतला आणि 1920 ते 21 यांनी यामध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकारात आंदोलनात उडी घेतली. तेव्हापासून गांधीजींनी दिलेल्या मार्गावर ते आयुष्यभर चालले. गुरुझारीलाल नंदा यांना मजूर आणि कामगार प्रश्नाबद्दल सहानुभूती सुरुवातीपासूनच होती आणि त्यांच्या अभ्यासाचा विषयच मजूर चळवळ हा होता. पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकातच राहिलं नाही, तर ज्या गोष्टी त्यांनी पुस्तकातून शिकवल्या त्या प्रत्यक्षात जीवनात कशा लागू होतील याविषयी ते सजग होते. यातूनच त्यांना टेक्सटाईल कामगारांचा त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मजूर महाजन या युनियनची सुरुवात केली आणि काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीतून त्यांचा एक मोठा वाटा झाला होता. केवळ भारतालाच नाही तर जगातील श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांनी आपले विचार मांडले होते. यातूनच ते 1947 साली जिनिव्हा येथे झालेल्या श्रम परिषदेत ते भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. 27 मे 1964 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर 9 जूनपर्यंत नंदा यांच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी वाहिली. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान राहिले. नेहरूच्या मंत्रिमंडळात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ते ज्येष्ठ असल्यामुळे झाली असं म्हटलं जातं. पण तसं असतं तर मंत्रिमंडळात यांच्याहून 2 वर्षे मोठे असलेले मोरारजी देसाई हे काळजीवाहू पंतप्रधान व्हायला हवे होते. पण काँग्रेस कमिटीच्या मोरारजीच्या ऐवजी नंदा यांना पसंती दिली आणि नेहरूच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत मोरारजी देसाई स्वतः होते. त्यामुळे शर्यतीत नसलेला परंतु ज्येष्ठ असा चेहरा म्हणून नंदा यांच्याकडे पाहिले जात असावं. त्यातूनच त्यांना हे पद मिळालं असल्याचं म्हटलं जातं. या 13 दिवसाच्या कार्यकाळात देशात अनेकदा कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं हे त्यांचं महत्त्वाचं काम होतं. त्यांनी हे चोखपणे बजावलं आणि काँग्रेस कमिटीच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधानाची धुरा शास्त्रींच्या हाती घेतली आणि शास्त्रींनी या मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि गृहमंत्री बनले. 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचं तश्कंतमध्ये निधन झालं आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांच्या खांद्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली. यावेळी इंदिरा गांधी, के. कामराज, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण आणि एम.सी. छगला हे दिग्गज नेते पंतप्रधानाच्या पदाच्या शर्यतीत होते आणि गुलझारीलाल नंदा मात्र हे कधीच त्या शर्यतीत नव्हते. म्हणून पुन्हा त्यांच्या गळ्यात ही माळ पडली आणि पुन्हा 13 दिवसांनी त्यांचे हे पद इंदिरा गांधी यांच्याकडे सुपूर्द केलं.
त्यांनी सत्तेचा मोह नव्हता, त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लेखिका श्रुती जोशी यांनी द प्रिंटसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर देशात पुन्हा काळजी व पंतप्रधान देण्यात आलं. यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनल्या होत्या. पुन्हा गुलझारीलाल नंदा हे मुख्य गृहमंत्री बनले आणि 1966 मध्ये गुलझारीलाल नंदा हे देशाचे गृहमंत्री होते. त्यावेळी गोहत्या प्रतिबंध कायद्यावरून हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या आणि गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी ते सतत आंदोलन करत होते. 1966 मध्ये या कायद्यासाठी साधू संतांनी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये साधू संत आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत सरकारी स्थळांना आणि मालमत्तेची नासधूस केली. तेव्हा त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता आणि या गोळीबारात 8 ते 9 आंदोलकांचे प्राण गेल्याचे नंतर असलेल्या अहवालात म्हटलं होतं. एकूणच हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे इंदिरा गांधी गुलझारीलाल नंदा यांच्यावर नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकलं. यामुळे गुलझारीलाल नंदा यांना स्वतःलाच वाटायचं की गोहत्या बंदी व्हावी. यामुळे आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बाळगली आणि त्यामुळे निर्णयाच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचं म्हटलं गेलं. या घटनेचा देशावर काय पडसाद उमटले याविषयी ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी BBC हिंदीला दिलेल्या माहितीत सांगितलं होतं की दिल्ली पोलिसांच्या आंदोलकांनी DTC आणि सिटी बसमधून अमरावतीच्या जंगलात सोडून दिलं आणि त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेनंतर गुलझारीलाल नंदा यांचा राजीनामा द्यावा लागला. असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी नंदा यांना आधीच सांगितले होते की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, तुम्ही अगोदरच तयार राहा. पण नंदा हे गृहमंत्री होते. त्यावेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांना असा विश्वास होता की वाटाघाटीतून ते प्रश्न सोडवू शकतील, पण तसं घडलं नाही. हे प्रकरण तिथं थांबलं नाही आणि किडवई पुढे सांगतात की 1971 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या घटनेचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी केले. या घटनेला हिंदू हत्याकांड म्हणून रंगवलं गेलं आणि काँग्रेस विरोधी प्रचार गावागावात केला. परंतु या घटनेचा फायदा खूप काँग्रेस विरोधकांना उचलता आला नाही. त्या काळात देशात परिस्थितीची साधनं अमर्यादित होती. पण सोशल मीडिया आल्यानंतर या घटनेचा उल्लेख हिंदू नरसंहार म्हणून केला गेला आणि सोशल मीडियावर म्हटलं गेलं की या घटनेत हजारो जणांचा बळी गेला. परंतु अनेक अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की या घटनेतील बळींचा आकडा 10च्या वर नव्हता. एकूणच नंदा यांच्या काळात घडलेल्या या घटनेचा पडसाद अलीकडे काळातही उमटल्याचे यावरून दिसतं. मंत्रिमंडळातून काढण्यात आलेल्या देखील यांचा रोजच्या कामावर परिणाम झाला नाही आणि कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते आणि कामगारांच्या कल्याणासाठी ते सदैव तत्पर असायचे आणि त्यांच्या निवासस्थानी सर्वांनाच प्रवेश असायचा. त्यांच्या आणीबाणीला असलेला विरोध आणि त्यावरून इंदिरा गांधींशी झालेली चर्चा याबाबतचा एक मोठा किस्सा ज्येष्ठ पत्रकार विजय सभरवाल यांनी लिहिलेल्या एका लेखात आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली आणि गुलझारीलाल नंदा यांच्या आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढावी या उद्देशाने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी येणार होत्या. पंतप्रधान कार्यालयाकडून नंदा यांचा फोन आला की तुमच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी पंतप्रधान तुमच्या निवासस्थानी येणार आहे. तेव्हा नंदा यांनी स्पष्टपणे सांगितले की काहीच गरज नाही, तुम्ही त्यांना सांगा की येऊ नका.
पण तोपर्यंत इंदिरा गांधींनी आपलं मन बनवलं होतं. इंदिरा गांधी त्यांच्या घरी आल्या आणि त्यांच्या 25 मिनिटं चर्चा झाली. नंदा यांनी आपली आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना सांगितलं आणि स्वातंत्र्यासाठीच आपण हे केलेलं असताना लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं अयोग्य असल्याचं ते इंदिरा गांधींना म्हटले. इंदिरा गांधींनी त्यांनी हे काय केलं विषयी नंदा यांनी सांगितलं होतं. 11 एप्रिल 1977 रोजी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी सांगितले की सध्या काँग्रेसमधील परिस्थिती ही असह्य झाली आहे. मला राजीनामा देऊ नका म्हणून आप्त आणि सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते. मी पण आता राजीनामा देत आहे. आपण आता इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही हे देखील त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं. गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर देशात कोणीही काळजीवाहू पंतप्रधान झाला नाही आणि इंदिरा गांधी यांचे 31 ऑक्टोबर 1984 रोजी यांच्याच सुरक्षा रक्षकांनी प्राण घेतले होते. त्यानंतर पुन्हा हा विषय झाला होता की पुढील पंतप्रधानाची नियुक्ती होईपर्यंत कोण पंतप्रधान होईल. या घटनेत नंदा यांची थेट संबंध नसला तरी नंदा यांचे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि त्यांच्या नावाचा उल्लेख देखील झाला होता. या प्रसंगाबाबत रशीद किडवाई यांनी सांगितलं होते की जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती तेव्हा राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यासोबत होते. विमानात प्रवासात असताना राजीव यांना मुखर्जींना विचारलं की जेव्हा नेहरूचा मृत्यू झाला तेव्हा काय घडलं होतं. प्रणव मुखर्जी म्हणाले, गुलझारीलाल नंदा यांनी ज्येष्ठ मेच्या आधारावर काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं होतं. ही गोष्ट जेव्हा राजीव गांधी यांना त्यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा राजीव यांच्यासमोर सहकाऱ्यांनी असं सांगितलं की ज्येष्ठतेचा मुद्दा करून प्रणव मुखर्जींना पंतप्रधान व्हायचं आहे. त्यानंतर त्यांनी कुणालाच काळजीवाहू पंतप्रधान मंत्रिपद देण्यात आलं नाही. 4 नोव्हेंबर रोजी राजीव गांधी यांनी पूर्णवेळ पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि एकाच महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला भूतो न भविष्यती अशी यश मिळालं. ही देशातली एकमेव निवडणूक ठरली जिथे एखाद्या पक्षाने 400च्या वर खासदार निवडून आणले होते. सर्व घटनांकडे पाहिलं तर एक लक्षात येतं की इंदिरा गांधींची ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी गुलझारीलाल नंदा हे मंत्रिमंडळात नव्हते. जे लोक मंत्रिमंडळात होते त्यांच्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नव्हती की काही काळापुरतं हे पद सांभाळेल आणि पुन्हा ते सुरळीतपणे काँग्रेसच्या नेत्याकडे सोपवेल. गुलझारीलाल नंदा हे करू शकत होते, पण इतर कोणी असं करेलच यांची शाश्वती कोणालाच नव्हती.